नमस्कार मित्रांनो, हा आहे गोडगाव वैराग रस्ता आणि जिथं मी हा शूटिंग केलेला व्हिडिओ आहे तो आहे रुईच्या पुढील आणि मालेगावच्या मधील रस्ता. रुई ते मालेगाव एवढा भयंकर रस्ता विचित्र झालेला आहे की कोणत्या वेळेस काय होईल सांगता येत नाही. बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासन असेल, या लोकांना काही कसल्याही परिस्थितीत जाग येत नाही. या रस्त्याचे कोणी टेंडर घेतलंय नाही घेतलंय हेही काही कल्पना नाही, पण या रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे, इतकी विचित्र परिस्थिती झालेली आहे की रात्री अपरात्री या रस्त्याने जाताना खूप भयंकर झालेला आहे हा रस्ता. कोणत्या वेळी कधी काय होईल सांगता येत नाही. समोरून येणारी गाडी, रस्ता चांगला नसल्यामुळं कधी कधी काही गाड्या रॉंग साईडने सुद्धा येतात आणि त्यामुळं कोणत्याही वेळेला कोणता धोका होईल काही सांगता येत नाही. बरं, रात्री अपरात्री ह्या गावातील एखादा पेशंट आजारी पडला आणि त्या लोकांना जर वेळेत दवाखान्यात पोचायचं असेल तर काय करत असतील ही लोक, काही कळत नाही. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी ही स्थिती आहे. किती भयंकर स्थिती आहे बघा. कशा गाड्या येतात, कशा जातात, किंवा किती वाईट अवस्था आहे आणि याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. गावकरी, ग्रामस्थ किंवा गावातील सर्वसामान्य लोक या गोष्टीला कंटाळून गेले आहेत. सलग 1-2 वर्ष होऊन गेली असतील, परंतु या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आणि अनेक भयंकर खड्डे आहेत, अनेक भयंकर. टू व्हीलरवाल्याचे तर हाल विचारू नका. फोर व्हीलरमध्ये खूप हादरे धक्के बसतात आणि कधी कुठली गाडी कधी आदळेल सांगता येत नाही. तर फोर व्हीलरचं तर काय, टू व्हीलरचं तर काय घेऊन बसलात. आणि विशेष म्हणजे हा रुई ते भालगाव या दरम्यान 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता खूप भयंकर आहे. 2 मिनिटाच्या रस्त्यासाठी जवळजवळ तुम्हाला इथे 15 ते 20 मिनिट सहज जातात आणि तेवढी वेळ व्यवस्थित गाडी चालली तर बरं, नाही तर काही खरं नाही. तर प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं, ग्रामस्थांनी सुद्धा लक्ष घालावं आणि ग्रामस्थांच्या संयमाची प्रशासनाने परीक्षा पाहू नये. व्यवस्थित लक्ष देऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे. धन्यवाद.